मुंबईतील साकीनाका गौसिया चाळ परिसरात 2 ते 3 घरांवर दरड कोसळली। या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। घटनास्थळी अग्निशमन आणि एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू। पावसामुळे अशोकनगर परिसरात भूस्खलन, आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढले। आणखी 4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता। डीसीपी गणेश शिंदे यांची माहिती। गरजेप्रमाणे डोंगराळ भागात निधी देणं गरजेचं आहे। भाजप आमदार राम कदम यांचं वक्तव्य। धोकादायक पण अधिकृत असलेल्या घरांबाबत धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे, राम कदमांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासाने भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईकही राज ठाकरेंसोबत असल्याची माहिती। सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावाने नाही, एकाचं ओरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची ही स्पष्ट भूमिका। सरकार दबावानं काम करत नाही, मग काही जाती ओबीसीत कशा घातल्या, जरांगेंचा सवाल। तर बावनकुळेंच्या पाठीशी असल्याचं बोलणं ही मराठ्यांसाठी धमकी आहे। फडणवीसांच्या वक्तव्यावर जरांगेंची टीका। सांगलीच्या विटामध्ये मनोज जरांगेंचं जल्लोषात स्वागत। मनोज जरांगेंचा डिफेंडर या आलिशान गाडीत प्रवास। माझ्या लोकांनी गाडी घेतली की मला बसायला सांगतात। डिफेंडरमधून फिरत असल्याच्या आरोपावर जरांगेंचं उत्तर। विखेंच्या उपस्थितीत मराठा समितीची आढावा बैठक पार पडली। मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा, सोयीसुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याबाबत सूचना। आतापर्यंत 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याची बावनकुळेंची माहिती। जात प्रमाणपत्र देणं हे आमचं काम, व्हॅलिडिटी आमच्याकडे नाही, कोणावरही अन्याय केला नाही, बावनकुळेंचं जरांगेंना उत्तर।